हे घर आहे आमचं सासरवाडीतलं घर, माझ्या घर. चला घरात आल्याच्या नंतर सर्वप्रथम देवार आहे बघा. आईची पूजा चालली आहे सकाळी सकाळी देवांची. हे इकडे किचन आहे, हे बघा. आणि सकाळी सकाळीच बघा काय आई काय कालवी शिजत ठेवली आहे ना. कालवी गरम करत ठेवली आहे कालवी. हे किचन आहे आणि हे हा बाहेरचा भाग आहे, बाहेरचा परिसर आहे. इकडे हे बघा चूल आहे, पाणी बिणी गरम करत ठेवायला बाहेर. फक्त पाणी वगैरे काही गरम करायचं असेल तर ह्या चुलीवरती. इकडे वॉशरूम वगैरे आहे. इकडे हे बाहेरचा परिसर आहे सगळा. मित्रांनो, हे कुलदैवत आहे. हे मंदिरची खास एक सांगायची गोष्ट म्हणजे हे जे या घरामध्ये जेवढेही सभासद आहेत, कुटुंबामध्ये जेवढेही सभासद आहेत, जेवढीही घरं आहेत या वाडीमध्ये, आमच्या गावाला आम्ही वाडी म्हणतो पण इकडे पाखाडी बोलतो. पाखाडीमध्ये जेवढी त्यांची कुटुंबामधली घरं आहेत त्या कुटुंबामधल्या घरांमध्ये प्रत्येक वर्षाला हे मंदिर त्यांच्या घरी असतं. ज्याच्या घरी हे मंदिर जातं त्याने ते मंदिराची यथाशक्ती पूजा करायची असते. असं हे जे कुलदैवत आहे, कुलदैवतेचं हे मंदिर आहे. उद्या मकर संक्रांत आहे आणि आई ते लाडू बनवते शेंगदाण्याचे, आपले याचे तिळगुळ ना, तिळगुळ लाडू. नरम नरम झालेत ना. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांनी याच्या अगोदर टी व्हीवरचा तुम्ही प्रोग्राम बघत असेल होम मिनिस्टर, पण हा आमचा घरगुती होम मिनिस्टर आहे. आणि याच्यामध्ये थोडीफार मी तुम्हाला माहिती सांगतोय. आमची लव्ह स्टोरी कशी झाली ती सगळं सांगतोय. आणि हे सर्वप्रथम ही माझी इकडे बायको बसली आहे आणि हे आमच्या आई आहेत, माझ्या सासूबाई. आमचे बाबा नाही आहेत, पण बाबांची आठवण मात्र नेहमी आमच्या बरोबरच असते. तर मित्रांनो, स्टोरी अशी आहे की आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा इथे आलो होतो त्यावेळेस म्हणजे गणपतीच्या दिवशी इथे आलो होतो मी या घरी. त्याच्यानंतर आम्ही एकमेकाला ओळखायला लागलो आणि ओळखल्याच्या नंतर काही दिवसानंतर आमचं काय लग्नाचं ठरलं ना. लग्नाचं आमचं ठरलं, परंतु बाबा थोडे म्हणजे लग्न आहे नाही, म्हणजे मुलगी स्वतःची एवढ्या लांब देणं, कारण मी राजापूर तालुक्याचा आहे आणि हे रायगड म्हणजे मुरुड जंजिरा आहे. तर त्यामुळे साहजिकच वडिलांना वाटतं की कुठे एवढ्या लांब कुठे देणार. परंतु आई मात्र ठाम होत्या की ठीक आहे, माझ्या मुलीचं जर तिच्या म्हणण्याप्रमाणे लग्न करायचं असेल
तर ते त्याच्याबरोबर करू दे लग्न म्हणून आई आहे ना, आईने मात्र त्यावेळेस सगळं मुलीकडूनच आम्हाला हे केलं आणि आमचं लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर आम्ही जवळजवळ किती ग महिन्यानंतरच आम्ही इकडे आलो होतो ना. 2 महिने. हा 2 महिन्यानंतर आमच्या गावी गेलो होतो. गावावरून 2 महिन्याच्या नंतर इकडे आलो होतो. नंतर तेव्हा बाबाने, मला वाटलं होतं पहिला बाबा खूप रागवलेले असतील, परंतु इकडे आल्याच्या नंतर मित्रांनो खरंच एक वेगळं वातावरण दिसलं की बाबांनी. दुकानात जात होते त्या सगळ्या लोकांनी सांगितलं तुम्ही घ्या आता मुलीला जरा चेक मुलगी हा घ्या म्हणून काही बोलवलं. अच्छा, म्हणजे मग बाबांना वगैरे सांगितलं ना. हा मग तेव्हा बाबांना सांगितलं. बाबांना सांगितलं म्हणजे त्यांचे नातेवाईक वगैरे सगळे त्यांनी, की नंतर बाबांनी ते ठरवलं. आणि आम्ही इथे आल्याच्या नंतर बघितलं तर सगळी तयारी सगळी केलेली होती. म्हणजे सत्यनारायणाची पूजा वगैरे बाबांनी सत्यनारायणच्या पूजेचं वगैरे आयोजन केलेलं होतं आणि छान वाटलं त्याच्यानंतर. आणि खरंच बाबा म्हणजे एक असे व्यक्ती होते की आज लग्न झाल्यापासून किती 2009ला आमचं लग्न झालं आणि 2009च्या पासून आम्ही जेवढे म्हणजे माझे मित्रमंडळी आहेत, माझे सगळे या घराला सगळ्यांचे पाय लागलेले आहेत मित्रांनो. आणि जेवढी लोक यायचे, जेवढे मित्रमंडळी यायचे, त्यांचं बाबा त्यांचे जे पाहुणचार वगैरे करायचं ना, ते अजूनपर्यंत कुठलाही मित्र माझा विसरलेला नाही. कारण ते सगळे मित्र सांगतात की खरंच सुनीलच्या जर सासरवाडी गेलो ना, त्याचे सासरे बुवा जे आम्हाला जे सगळं हे आमचं पाहुणचार केला होता ना, की त्याच्यासारखं अजूनपर्यंत आम्ही कुठे बघितलं नाही, असे आमचे सासरे बुवा होते. आणि खास करून तुम्हाला सांगतो मित्रांनो, या मुरुडची एक खासियत आहे की या मुरुडला यांच्या पाखाडी बोलतात ना, आमच्याकडे आम्ही वाडी बोलतो, तर इकडे पाखाडी बोलतात. यांच्या पाखाडीमध्ये ना दर शनिवारी प्रत्येकाच्या घरी भजन होतं. प्रत्येकाच्या घरी भजन करतात आणि भजन झाल्याच्या नंतर 8 दिवसांनी भजन करतात. प्रत्येक शनिवारी भजन होतं. आणि मला पण भजनाची खूप आवड. तर तेव्हा काय करायचे, मी मुद्दाम कधीतरी असं योगायोगाने शनिवारचाच इकडे यायचो, शनिवारचा मुरुडला. तर शनिवारचा आल्याच्या नंतर बाबा मला घेऊन जायचे भजनाला. ज्याच्या घरी भजन असेल त्याच्या घरी भजनाला घेऊन. तर बाबांमुळे आज या जवळजवळ मुरुडमधली सगळी जी मंडळी आहेत ती मला प्रभाकर गुरव यांचे जावई म्हणून ओळखतात आणि चांगलं ओळखतात. रस्त्यातून कुठूनही गेले तरी हात दाखवतात. अशी सगळी प्रेमळ माणसं आहेत इकडे. आणि आज मला सांगावंसं, आज आई एकटीच असते इकडे घरी आता. त्यामुळे आईंना पण सगळं काम बिम सगळं स्वतः तिकडे करा, आम्ही येऊन जाऊन असतो. परंतु आईंना आज माझ्या या व्हिडिओतून मी सांगतो, आई तुम्ही प्राचीची कसली काळजी करू नका. तिच्यावरती मी खूप प्रेम करतो आणि तिला चांगलं सांभाळेन, कुठलाही त्रास देणार नाही. मला काळजी नाही त्याची वाटत. तुम्ही चांगले आहात ना, मला काळजी नाही. हा, तुम्ही बघता. आणि तुमचं पण कधी दुखलं खुपलं तर आम्हाला कळवत जा. कुठलंही काय प्रॉब्लेम असेल तर काय असेल तर आम्हाला सांगा निसंकोचपणे. ठीक आहे. आणि तुला पण सांगतो, तुझ्यावरती मी खूप प्रेम करतो. हा हसते, तू करतेस की नाही सांग तर. लाजते असं एवढंच सांगायचं होतं. आणि खरंच बरं वाटलं. उद्या मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या आई तुम्हाला पण शुभेच्छा. संक्रांतीची शुभेच्छा.